नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 5वी स्कॉलरशिप म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय. आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये काय पाहणार आहोत पाहूया. चला. आज आपण घटक 2 बुद्धिमत्तामधील घटक 2 वर्गीकरण यामध्ये 2.2 हा भाग पाहणार आहोत. वर्गीकरण म्हणजे काय? तर ऑड मॅन आउट शोधायचं म्हणजे वेगळा घटक. इथे तुम्हाला चित्र दिसत आहेत. सर्व पेन्सिली एकाच प्रकारच्या आहेत आणि एक पेन्सिल जी आहे ती या ठिकाणी वेगळी आहे. बघा, जी वरती होते आणि सांगते की मी वेगळी आहे. इथे पण बघा, इथे जे पाण्यामध्ये जे पिल्लं पोहत आहेत त्यातलं एक पिल्लू बघा ब्लॅक आहे, वेगळं आहे. तर आपला प्रश्नही असाच असतो. आपण मागच्या वेळेलाही आपण एक व्हिडिओ पाहिला शब्दसंग्रहांच्या बाबतीत की तुम्हाला 4 शब्दांचा गट दिलेला होता. त्याचप्रमाणे आजच्या भागात 2.2 मध्ये 4 आकृत्यांचा गट दिलेला असेल आणि त्या गटातील 3 आकृत्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध असतो म्हणजे सारखेपणा असतो काहीतरी विशिष्ट, तो तुम्ही शोधायचा आहे. आणि एक वेगळी आकृती असते की ती इतर 3 आकृत्यांशी त्यांच्या संबंधात बसत नाही आणि ती अचूकपणे शोधणे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणूनच हा प्रश्न ऑड मॅन आउट असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये 3 गट जे आहेत 2.1 शब्द संपत्ती ते मागच्या वेळेला आपण पाहिलं. आज पाहणार आहोत आपण आकृत्यांवर आधारित प्रश्न 2.2. बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसते, आकृती दिसते, सर्व सारखे दिसत आहेत ना, सर्व ठोकळे सारखे फिरताना दिसत आहेत. पण जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर सर्व ज्या लाईन्स आहेत ठोकळ्यांच्या त्या सारख्या नाही आहेत. नंबर 1 मध्ये ठोकळे आहेत, नंबर 2 लाईनमध्ये ठोकळे आहेत, नंबर 3 मध्ये पण ठोकळे आहेत, 4 मध्ये पण ठोकळे आहेत. पण 5 नंबर लाईन बघितले तर ठोकळे नाही आहेत. चौकोनी आकार आहे बघा, जो आपण त्याला आयत म्हणतो ना गणितामध्ये, चौरस किंवा काही चौरस आहेत पहा आणि काही इथे पुढे बघा हे आयत आहेत. इथे परत ती 2 चौरस आहेत. पुन्हा ठोकळे आहेत. पुन्हा शेवटची लाईन तुम्ही नीट पाहिलीत तर त्यामध्ये 2 चौरस आहेत, मग आयत आहेत आणि मग शेवटी परत चौरस आहेत. पण दिसताना तुम्हाला काय वाटतं की सगळे जे ठोकळे आहेत ते सारखे आहेत किंवा सर्व ठोकळे आहेत असं वाटतंय, पण सगळे ठोकळे नाही आहेत. तशा प्रकारे वेगळी आकृती कोणती आहे ती तुम्हाला शोधता आली पाहिजे. गटात न बसणारी म्हणजे विसंगत वेगळी आकृती शोधणे हे तुमचं कसब आहे बाळांनो. मग कसं शोधायचं? त्यासाठी गटात न बसणारी आकृती म्हणजे विसंगत आकृती तुम्ही कशी ओळखाल? तर त्यासाठी काही नियम आहेत. आकृतीच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे? आकृती जी असते ना, फिरवणे हा पहिला प्रकार आहे. म्हणजे एकच आकृती असते ती वेगवेगळ्या प्रकारे दिलेली असते, वेगवेगळ्या स्थितीमध्ये दिलेली असते फिरवून. मग त्यातील एका आकृतीमध्ये असं लक्षात न येण्या इतपत म्हणजे अगदी थोडासा बदल केलेला असतो. मग त्यासाठी सर्व आकृत्या फिरवून तुम्ही एका स्थितीत आणल्या की तुम्हाला जी विशिष्ट वेगळी की जिच्यात बदल आहे ती आकृती तुम्हाला कळते, जी विसंगत आकृती आहे. हा पहिला प्रकार आहे. या प्रकारच्या आकृत्या असतात. दुसरा आहे घटीवत आणि
प्रतिघटिवत. घटिवत म्हणजे काय, इंग्रजी शब्द आहे क्लॉकवाईज आणि प्रतिघटिवत म्हणजे अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे CW, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाची दिशा. घड्याळ कसा फिरतात, घड्याळाचे काटे तुम्हाला माहिती आहेत ना कोणत्या दिशेने फिरतात. आता इथे बघा तुम्हाला इथे घड्याळाचे काटे फिरताना दाखवले आहेत मी, म्हणजे अशी दिशा असते घड्याळाच्या काट्यांची, उजवीकडून डावीकडे, उजवीकडून डावीकडे. समजा या घड्याळाची आपण ही उजवी बाजू मानली तर उजवीकडून डावीकडे, ह्याला म्हणतात घड्याळाची दिशा. मग काही आकृत्या घड्याळाच्या दिशेने असतात, काही आकृती चिन्ह आकृत्या आणि त्या विशिष्ट कोनामध्ये फिरतात, मग ही घड्याळाची दिशा आहे. काही आकृत्या घड्याळाच्या उलट दिशेने, प्रतिघटिवत म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या काट्यांची उलट दिशा कोणती, ह्या बाजूने अशी मी ॲरो फिरवते बघा, ही होणार घड्याळाच्या काट्याची उलट दिशा. तर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरत आहेत का आकृत्या हे तपासायचं आहे. त्यानंतर प्रतिबिंब, इमेज असते ना, मग आपण आरशासमोर उभं राहतो, इथे बघा हे ते दाखवलं ई अक्षर. तुम्ही स्वतः आरशासमोर उभे असला ते काय होतं बघा, आपल्या आरशामध्ये आपलं जी प्रतिमा दिसते आरशात ते कशी असते बाळांनो, आपला डावा हात उजवा दिसतो, डावा डोळा उजवा दिसतो, बरोबर ना. तुम्ही एखादी काहीतरी टिकली वगैरे लावा, काहीतरी डाव्या बाजूला एखादं चिन्ह वगैरे करा, ते तुम्हाला उजव्या बाजूला दिसेल, म्हणजे बाजूंची अदलाबदल होते, बरोबर ना. मग इथे बघा इथे दाखवलं लाईन ऑफ रिफ्लेक्शन, म्हणजे इथे समजा हा आरसा आहे तर हा ई तुम्हाला आरशामध्ये असा दिसेल, बरोबर ना. बाजूंची अदलाबदल, डाव्या बाजू आहेत त्या उजव्या बाजूला होतात, उजवी बाजू डाव्या बाजूला होते आरशामध्ये. आणि मग पाण्यामध्ये प्रतिमा, पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला चित्र दिसतं माहिती आहे ना, आपण पाण्यात वाकून बघितलं की आपल्याला प्रतिमा दिसते, त्याला वॉटर इमेज म्हणतात, पाण्यातील प्रतिबिंब. मग पाण्यामध्ये काय होतं, डावी उजवी बदलत नाही आरशाप्रमाणे, तो वर खाली होते, म्हणजे एस जो आहे एसची वरची बाजू खाली, टी बघा एस तुम्हाला एस पण झालेला आहे उलटा, टी बघा टीचा जो वरचा जो आडवी रेषा आहे ती खाली गेलेली आहे आणि उभी रेष वर आलेली आहे. यूचा जो जॉईंट आहे तो काय आलेला आहे, वरती आलेला आहे. नंतर वायचा जो पाय आहे तो काय आलेला आहे, तो खाली आहे तो वरती आलेला आहे. म्हणजे वॉटर इमेज उलट होतात, वॉटर इमेज काय होतात उलट, त्यांची डावी उजवी बाजू नाही बदलत, वरची खालची बाजू बदलते. तर यावर आधारित काही प्रश्न असतात, म्हणजे 3 आकृत्या असतील समजा, आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे एक वेगळी असेल ते शोधायचे तुम्हाला. याशिवाय अजून इतर काही डावी बाजू उजवी बाजू, जसे त्यात तुम्हाला म्हटलं मी आरशातील प्रतिबिंब किंवा रेषांच्या बाबतीत कोन, दिशा, रेखांकित भागाचं म्हणजे जसा रंगवलेला भाग असतो त्यामध्ये साम्य असेल, विशिष्ट अंश म्हणजे ठराविक कोन असतो ना, 45 अंश 90 अंश, तुम्हाला माहिती आहे काटकोन वगैरे तुम्ही शिकलात, तर या कोनामध्ये फिरणारे चिन्ह असतात, यांचं निरीक्षण करून आपण त्यातील फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हे काही नियम आहेत गटात न बसणारी आकृती शोधण्यासाठी. आता आपण काही अगदी सोपे प्रश्न पाहूया. गटात न बसणारं पद ओळखायचं, तुम्हाला ओळखायचं आहे. तुम्हाला इथे मी काही चित्र दिले आहेत. पहिल्या चित्रात बघा सिग्नल्स आहेत, बरोबर ना. मग तुम्हाला काय दिसतं इथे पहा, तर तिन्ही आकृत्यामध्ये ग्रीन सिग्नल आहे बघा, निळ्याबरोबर ग्रीन सिग्नल दिसतोय ना, आणि एकच आकृत्या त्याच्यामध्ये रेड सिग्नल आहे. मग ती झाली गटामध्ये न बसणारी आकृती, बरोबर ना. दुसऱ्या चित्रामध्ये बघा हे काय आहे, भोपळा म्हणतो ना आपण, लाल भोपळा असतो तो आहे. मग या लाल भोपळ्यामध्ये चारही भोपळ्यांपैकी एक भोपळा वेगळा आहे बघा, एकावर डोळे तोंड वगैरे काढलेलं आहे, चित्र काढलं म्हणजे त्या शेपमध्ये त्याला कापलं आहे त्या भोपळ्याला, बरोबर ना. मग तो झाला वेगळा. तिसऱ्या चित्रात काय दिसतंय बघा, 4 पानं आहेत, त्यातलं एक पान वेगळं दिसतंय का तुम्हाला, पहा बरं, सुकलेलं पान दिसतंय ना. मग ते झालं ऑड मॅन आउट, म्हणजे ऑड मॅन आउट असाच प्रश्न आहे हा. त्यानंतर बघा 4ही पाण्याचे नळ आहेत, 4ही मधून पाणी वाहत आहे, पण इतर तिघांमधून पाणी कसं वाहत आहे, वेगाने वाहत आहे, आणि एकामधून थेंब थेंब वाहत आहे, त्यामुळे ते झालं वेगळं चित्र. आता इथे पुढे काय बघा, बास्केट्स आहेत नाही का, पण त्यातलं एक बास्केट कोणतं वेगळं आहे बघा, बाकीचे 3 रिकामी आहेत, आणि एका बास्केटमध्ये काय आहे पहा, कागद भरलेले आहेत ना, त्यामुळे ते बास्केट झालं वेगळं. पुढे बघा हे चित्र दाखवलेले बघा, इमोजी आहेत ना, स्माइली बॉल असतात नाही का, ते 4 दाखवलेत, पण त्यातला कुठला वेगळा आहे, दिसतोय का तुम्हाला कुठला वेगळा बघा, रागीट चेहऱ्याचा वेगळा आहे की नाही, त्यामुळे तो झाला ऑड मॅन आउट. इथे तुम्हाला मी काही भूमितिक आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातली वेगळी आकृती कुठली असेल बरं, तर वर्तुळ. का, कारण बाकीच्या ज्या भूमितिक आकृत्या आहेत ना, त्रिकोण आहे पहा, नंतर 5 बाजू असलेल्या आहे, त्यानंतर 6 बाजू असलेल्या, म्हणजे त्यांना रेखीय बाजू आहेत, पण वर्तुळाची एकच गोल कडा आहे, अनेक बाजू नाही आहेत, त्यामुळे ती वेगळी आकृती आहे. त्यानंतर खालच्यामध्ये कोणती वेगळी आकृती आहे पहा बरं,
ह्या आपण आकृत्या भूमितिक आकृत्या शिकलो आहोत ना. याला आयत म्हणतात. नंतर हा जो आहे त्याला समभुज चौकोन असतो म्हणतात. त्याला तुम्ही नाव ऐकलं नसेल. 4 बाजू असलेल्या आकृत्या आहेत ना. 4 किंवा आपण सपाट पृष्ठभाग म्हणूया. हा चौरस आहे, परंतु हा आहे ठोकळा. ह्याला अनेक बाजू आहेत. सापशिडीचा जे फासा असतो ना खेळायचा, घनाकृती म्हणतात त्याला. तर घनाकृती शब्द तुम्ही ऐकला नसेल, एवढं लक्षात ठेवा की ह्या इतर 3 आहेत त्या फक्त एक बाजू आहेत नाही का. सपाट पृष्ठभागात पण आयताकृती कागद कापला किंवा ह्या आकारात कागद कापला तर त्याला एकच पृष्ठभाग असणार, पण ह्याला अनेक पृष्ठभाग आहेत. ठीक आहे. तर या पुढच्या आकृतीमध्ये कुठला असेल? व्हॉट इज द ऑड शेप? ऑड शेप विचारलंय. ऑड शब्द कुठला असेल तो विचारलाय. या ठिकाणी हा आयत ऑड आहे का? तर बाकीच्या आकृत्यांच्या बाजू ज्या काही आहेत त्या समान लांबीच्या आहेत बघा. सर्व दिसतंय तुम्हाला? हा पंचकोन आहे, समान लांबीचा आहे. हा चौरस आहे, समान लांबीच्या बाजू आहेत. त्रिकोणाच्या पण समान लांबी आहेत, पण ह्या आयताच्या बाजू समान नाही आहेत. आयताला तुम्हाला माहिती आहे समोरासमोर बाजू समान लांबीच्या असतात हो ना. त्यामुळे 2 लांबी आहेत ह्या आणि 2 रुंदी आहे, त्यामुळे ती झाली वेगळी आकृती. अजून काही सोपे प्रश्न दिले. फाइंड द ऑड मॅन आउट. यामध्ये ऑड मॅन आउट शोधायचं आहे. कोणती आहे ऑड मॅन आउट आकृती वेगळी? विचार करा बरं. यामध्ये ही आकृती वेगळी आहे. कारण का? प्रत्येकामध्ये बाहेर आकृतीला जेवढ्या बाजू आहेत त्यापेक्षा एक कमी बाजू असलेली आतली आकृती आहे. चेक करा. आपण बघा इथेच बघूया. बी मध्ये बघूया. बी मध्ये बाहेरच्या बाजूला 1 2 3 4 5 बाजू आहेत आणि आतल्या आकृतीला एक कमी बाजू आहे 4. सी मध्ये बघा बाहेरील आकृतीला 6 बाजू आहेत, आतल्या आकृतीला एक कमी 5 बाजू आहेत. डी मध्ये बघा बाहेरील आकृतीला 4 बाजू आहेत, आतल्या आकृतीला एक कमी 3 बाजू आहेत. पण इकडे काय बघा बाहेरील आकृतीला 5 बाजू आहेत आणि आतल्या बाजूला एक जास्त आहे. आतली आकृती तिला एक जास्त बाजू आहे, त्यामुळे ती झाली ऑड मॅन आउट. अशा प्रकारे तुम्हाला आकृत्या बघून समानता आणि वेगळेपणा काय आहे, त्यांच्यात काय सारखेपणा आहे इतर 3 आकृत्यांमध्ये तो शोधायचा आहे. अजून एक आपण सोपं उदाहरण पाहूया. फाइंड द ऑड मॅन आउट. आकृती बघून आलं का तुमच्या लक्षात? पहा बरं. इतर 3 ज्या आहेत ACD ह्या आपल्या नैमितिक भूमितिक आकृत्या आहेत. आयत आहे, हा पतंगासारखा आहे, हा पंचकोन आहे. पण ही आकृती ही जी आहे ती विशिष्ट भूमितिक आकृती 1 2 3 4 बाजू, परंतु बाहेरच्या बाजूला होऊन चौकोन तयार झाला पाहिजे तशी ही आकृती नाही आहे, त्यामुळे ती आकृती वेगळी आहे. ही बघा बरं. ह्याच्यामध्ये कोणती असेल ऑड मॅन आउट? बघा इथे एक चालणाऱ्या माणसाचं चित्र दाखवलं आहे. त्याचा 2 हात आहेत बरोबर, आणि 2 हात आहेत. एका बाजूला हात, एक पाय आणि एक पाय दुमडलेला. मग नीट लक्ष द्यायचंय. 2 हातांच्या बाजूचा पाय दुमडलेला आहे की मागचा पाय दुमडलेला आहे? बघा बरं सर्व आकृत्यांमध्ये नीट लक्ष द्यायचंय. आणि कोणती आकृती असेल बरं वेगळी? ही वेगळी आहे का? हातांच्या बाजूचा पाय सरळ आहे आणि मागचा पाय दुमडलेला आहे. बघा सर्व आकृत्यामध्ये हातांच्या बाजूचा पाय सरळ आहे आणि मागचा पाय दुमडलेला आहे. इथे पण बघा. आणि इथे मात्र हातांच्या जवळ जो पाय आहे त्या साईडला तो पाय दुमडलेला आहे आणि मागचा सरळ आहे, आणि त्यामुळे ती आकृती वेगळी आहे. अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे, आकृत्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे. आणि ही एक अजून आकृती दिली आहे पहा तुम्हाला मी. या आकृतीमध्ये काय आहे बघा बरं. एका रेषेवर ॲरो आहेत है ना, म्हणजे बाण दाखवलेत. इथे 3 2 आहेत, इथे 1 2 4 1 आहे, म्हणजे इथे 3 आणि 2 5, 4 आणि 1 5 आहेत बरोबर. इथे किती आहे? इथे पण बघा 3 आणि 2 5 आहेत बरोबर ना. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. इथे पण 1 2 3 4 5. पण इथे बघा 1 2 3 4 5 6 आहेत डी आकृतीमध्ये बरोबर ना. म्हणजे ती झाली ऑड मॅन आउट. तर तुम्हाला सोप्या मी प्रश्न दिले, आकृत्या दिल्या. आता आपण आपल्या परीक्षेला कोणते प्रश्न येतात ते पाहूया. प्रश्न असा असतो, गटात न बसणारी आकृती ओळखा व उत्तराचा अचूक पर्याय असलेला गोल तुम्ही भरायचा आहे. प्रश्न पहिला पाहणार आहोत आपण. ह्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि ह्या आकृत्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे ऑड मॅन आउट आकृती कुठली आहे. 4 आकृत्या दिलेल्या आहेत. तर ह्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला बघा. या ठिकाणी आकृत्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे. पण निरीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे बाळांनो. या ठिकाणी तुमची निरीक्षण शक्ती जी आहे ती चांगली असली पाहिजे. बघा इथे हा काटकोन आहे प्रत्येक ठिकाणी, आणि काटकोनामध्ये काय आहे
दोन कोन आहे, एक लहान कोन आहे आणि एक मोठा कोन आहे बघा, दिसतोय तुम्हाला? ठीक आहे. आणि मध्ये एक रेषा आहे आणि एक वर्तुळ आहे छोटं. तर काय बघायचं इथे, कुठल्या आकृतीमध्ये, ह्या आकृतीमध्ये वर्तुळ कुठे आहे? इथे लहान कोनात वर्तुळ आहे, इथे मोठ्या कोनात दिसते, इथे लहान कोनात, इथे पण लहान कोनात. मग दुसरी आकृतीच वेगळी आहे बघा, जिथे इथे लिहिलं आहे बघा मी स्पष्टीकरण. दुसरी आकृती सोडून सर्व आकृत्यामध्ये काय आहे? लहान कोनात वर्तुळ आहे. बरोबर ना? मग तुमचा पर्याय काय असणार आहे यामध्ये सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ तुमची संपत आलेली आहे. वेळ संपली. उत्तराचा पर्याय तुम्ही गोल भरायचा आहे. पर्याय क्रमांक 2. कळलं ना तुम्हाला? का इथे मोठ्या कोणामध्ये वर्तुळ आहे, त्यामुळे ती आकृती वेगळी आहे. पाहूया प्रश्न दुसरा काय आहे तो. आकृत्या तुम्हाला मी दिलेल्या आहेत, ह्यातून वेगळी आकृती कोणती आहे बघा बरं. तुम्ही निरीक्षण करा. कळतंय का तुम्हाला? काही आकृत्यांचं तुम्ही निरीक्षण केलं बघा. तुम्हाला मी आता इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी काय आहे बघा, 2 चौरस आहेत आणि इथे वर्तुळ आहे 2 चौरसांच्यामध्ये. इथे वर्तुळाच्या आतमध्ये दोन्ही चौरस आहेत, दोन्ही चौरस आहेत. इथे बघा, इथेही 2 चौरस आहे आणि मध्ये वर्तुळ आहे. पण इथे काय, तिसऱ्या आकृतीत बघा 2 वर्तुळ आणि 1 चौरस आहे. बरोबर ना? तिसरी आकृती सोडून कुठली वेगळी आहे तिच्याबद्दलच मी तिचं नाव लिहिलं आहे आणि बाकीच्या आकृत्यांचं वर्णन सांगितलेलं आहे. तिसरी आकृती सोडून इतर सर्व आकृत्या कशा आहेत? 2 चौरस व 1 वर्तुळ यांनी बनलेल्या आहेत. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 2 वर्तुळ 1 चौरस आहे, त्यामुळे ती वेगळी आहे. त्यामुळे तुमचा आकृतीचा प्रश्नाचा पर्याय कोणता असणार आहे उत्तराचा? तुमची वेळ सुरू होत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. पहा आकृती कशी आहे ते बघा. आता तुम्हाला मगाशी मी घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या उलट दिशेने सांगितलं होतं ना, तो इथे त्या भागाचा इथे विचार करायचा बघा. इथे एस आहे, नंतर इथे टी आहे आणि हा वर्तुळ आहे, इथे ॲरो आहे. हा पुढे बघा एस इकडे सरकलाय ना, म्हणजे घड्याळाच्या दिशेने सरकलाय की नाही, घड्याळाचा काटा सरकतो तसा एस टी इकडे सरकलाय. ठीक आहे. इथे सुद्धा सरकलाय बघा, अजून घड्याळाच्या काट्याप्रमाणे सरकला पुढे एस टी वगैरे है ना. आता इथे काय झालंय, इथे सरकलाय परंतु ॲरो जो आहे तो इथे सगळ्या बाहेरच्या बाजूला, इतर 3 मध्ये इथे ॲरो आतल्या बाजूला आहे चौथ्या आकृतीमध्ये. त्यामुळे काय आहे, आकृती कोणती असणार आहे तुम्हाला? आकृती क्रमांक 4 तुमचा पर्याय असणार आहे. वर्णन दिले बघा. वर्तुळ व त्यातील आकृत्या, वर्तुळाच्या आतमध्ये ज्या आकृत्या आहेत ना, एस टी ॲरो आणि हा वर्तुळ, ह्या काय आहेत? वर्तुळ आणि हे मोठं वर्तुळ आपण काय म्हणू याला, समजा गोल म्हणू किंवा बिंदू म्हणू, छोटासा हा छोटं वर्तुळच आहे हे. ह्या आकृत्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घटिकावत किंवा घटीवत फिरत आहेत. बरोबर ना? घड्याळाच्या काट्याने, सगळ्या घड्याळाच्या काट्याने फिरते बघा. एस टी इथे एस आलाय, इथे पण इथून एस पुढे इथे सरकलाय. परंतु चौथ्या आकृतीमध्ये बाणाची दिशा कशी आहे? वर्तुळाच्या केंद्राकडे आहे बघा, आहे ना. बाणाची दिशा उलट आहे. बाकीचे बाण कसे आहेत? सगळे बाहेर आहेत आणि हा बाण आतल्या बाजूला आहे. त्यामुळे तुमचा पर्याय कोणता असेल? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय आहे 4. पुढचा प्रश्न पाहूया. बघा आकृत्या दिलेल्या आहेत, निरीक्षण करा नीट. कशा आहेत आकृत्या बघा. आकृत्यांच्या आतमध्ये त्रिकोण आहे, त्यात 3 रेषा आहेत. त्यानंतर इथे चौकोन आहेत, चौकोनात 3 रेषा आहेत. हा 1 2 3 4 5 पंचकोन आहेत, त्याच्यामध्ये 1 2 3 4 रेषा आहेत. हा 6 बाजू असलेला षटकोन म्हणतात, त्याच्यामध्ये 1 2 3 1 2 3 4 5 रेषा आहेत. म्हणजे 6 बाजू आणि 5 रेषा, 5 बाजू 4 रेषा, 4 बाजू 3 रेषा आणि हा 3 बाजू 3 रेषा. बघा बरं मग वेगळा कोण लक्षात आलं तुमच्या? पहिली आकृती वेगळी आहे. तिच्यामध्ये काय केलं आहे, पहिली आकृती सोडून बाकीच्यांमध्ये काय आहे बघा,
तर प्रत्येक आकृती जेवढ्या रेषांनी बनले त्यापेक्षा एक कमी रेषा त्या आकृतीत आहे, बरोबर ना. चौकोनाच्या आतमध्ये एक कमी 3 रेषा आहेत, पंचकोनामध्ये एक कमी 4 रेषा आहेत, षटकोनात एक कमी 5 रेषा आहेत, पण त्रिकोणात 3 बाजू आणि 3 रेषा, बरोबर ना. त्यामुळे ती आकृती वेगळी आहे. तर पर्याय कोणता असणार? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न. पहा आता स्वस्तिक सारखे चिन्ह दिसतात, पहा है ना. मग बघा बरं वेगळं कुठलं दिसतंय का तुम्हाला? काय आहे बघा बरं. तिसरी आकृती वेगळी आहे ना, स्वस्तिकच्या उलट दिसते की नाही. बाकी स्वस्तिक सदृश चिन्ह आहेत बघा. तिसरी आकृती सोडून बाकीच्या आकृत्या कशा आहेत? स्वस्तिक चिन्हाच्या सदृश म्हणजे स्वस्तिक चिन्हाप्रमाणे दिसत आहेत, पहा आहेत ना स्वस्तिक सारख्या. प्रत्येक 3 बाजू आणि एक ॲरो आहे, 3 बाजू एक ॲरो. स्वस्तिकला 4 बाजू असतात ना. पण ही कशी आहे? तिसरी आकृती स्वस्तिक सदृश चिन्हाच्या उलट आहे. ॲरो आहे पण बाकीचे स्वस्तिक चिन्हाच्या उलट दिसत आहे, त्यामुळे ती वेगळी आहे. पर्याय कोणता? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 6वा प्रश्न बघा. आकृत्या बघा, नीट निरीक्षण करा. वेगळं काय दिसत आहे तुम्हाला? सगळीकडे एम आहे बघा, है ना. परंतु सर्व एम मध्ये एमचा जो कोन आहे, एमच्या अक्षरामध्ये जो कोन होतो ना, एम मध्ये कोन कुठे होतो? या दोन मधल्या 2 बाजूंमध्ये अँगल होतो ना तयार, त्याच्या आतमध्ये ॲरो आहे बघा, बाणाचं चिन्ह आहे ना. त्याच्या आतल्या दिशेने जाणारं किंवा त्या एम मध्ये होणाऱ्या कोणाच्या दिशेने जाणारं, त्याच्या आतमध्ये नाही, सॉरी बाहेरच्या बाजूला. इथे लिहिलंय बघा. दुसरी आकृती इतर सर्व आकृत्यामध्ये एम या अक्षराच्या कोणाच्या बाहेर बाणाचं चिन्ह आहे, पण 2 नंबर आकृतीमध्ये या एम या कोणाच्या आत आहे बघा बाणाचं चिन्ह, आतमध्ये केलं. इथून तुम्ही पुढे वाढवला तर एमच्या आतमध्ये हे बाणाचं चिन्ह येणार आहे. त्यामुळे तुमची उत्तराचा पर्याय कोणता असणार आहे? वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. पुढे पाहूया बघा. चिन्ह आहेत टिंब वजा अधिक गुणिले, टिंब वजा अधिक गुणिले. बघा क्रम बघा. टिंब वजा अधिक गुणिले, टिंब वजा अधिक गुणिले. इथे बघा टिंब गुणिले अधिक वजा, परत इथे टिंब वजा अधिक गुणिले. आले का तुमच्या लक्षात कोणती आकृती आहे? तिसरी आकृती वेगळी आहे ना, कारण तिसऱ्या आकृती सोडून इतर आकृत्यामध्ये काय आहे? टिंब वजा अधिक गुणिले. ही चिन्ह घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत. कशी आहेत? घड्याळाच्या दिशेने. बघा इथे तुम्हाला चिन्ह दाखवली घड्याळाची दिशा, टिंब वजा अधिक गुणिले. इथे बघा टिंब, इथे घड्याळाची दिशा म्हणजे हीच घड्याळाची दिशा आहे ना. असं खाली टिंब इथे आले बघा, टिंब इथून इथे आलं म्हणजे घड्याळाच्या दिशेने आला ना खाली. त्यानंतर ह्या आकृतीमध्ये पण बघा टिंब कुठे आला? इथून परत सॉरी तिथून टिंब वरती गेला आणि टिंबाचा एक क्रम घेतला बघा मी. टिंब वजा अधिक गुणिले, टिंब पासून सुरुवात केलं वजा अधिक गुणिले. इथे पण टिंब वजा अधिक गुणिले घड्याळाच्या क्रमाने. परंतु इथे काय झालं बघा, घड्याळाच्या उलट क्रम आहे बघा. टिंब वजा अधिक गुणिले, क्रम तोच आहे पण घड्याळाच्या उलट आहे. टिंब वजा अधिक गुणिले. तुम्ही म्हणा आपण घड्याळाच्या दिशेनेच बोलूया तर क्रम हा येत नाही ना बघा. टिंब गुणिले अधिक वजा असं उलट होतं, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने आहे प्रति घटीवत. त्यामुळे उत्तराचा पर्याय कोणता असणार आहे? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. आकृत्या बघा काय आहेत? वर्तुळ आहे, छोटा चौकोन आहे, ॲरो आणि झेंडा आहे. आता काय वर्तुळ आणि चौकोन तर सारखंच दिसतंय. वर्तुळाच्या बरोबर इथे वर्तुळाच्या बरोबर काय आहे? ॲरो आहे. इथे पण वर्तुळाच्या बरोबर ॲरो आहे. तर काय वेगळं असेल? कोणती आकृती वेगळी असेल बघा बरं. तुम्ही विचार करा कोणती आकृती वेगळी असेल. इथे सांगा.
दुसरी आकृती सोडून सर्व आकृत्यांमध्ये झेंडा बाणाच्या दिशेने, झेंडा आहे ना छोटासा, तो कुठे आहे? बाणाच्या दिशेला आहे बघा, है ना. इथे बघा झेंडा बाणाच्या दिशेला आहे, इथे पण झेंडा बाणाच्या दिशेला आहे, इथे पण झेंडा बाणाच्या दिशेला आहे, आणि इथे मात्र झेंडा वर्तुळाच्या दिशेला आहे. हे आहे ना, म्हणजे बाण आणि वर्तुळ एकावरच आहेत प्रत्येक ठिकाणी बघा, बाण आणि वर्तुळ आहे ना. आणि झेंडा एका या चौकटीवर, हे विट आहे समजा, विटेवर ह्या चौकोनावर उभा आहे. मग झेंडा कोणत्या दिशेला आहे ते इथे बघायचं आहे. कळलं का तुम्हाला? मग इथे हा जो आहे तो झेंडा इथे आडवा केला आहे, पण बाणाच्या दिशेलाच आहे. मग इथे पण बघा झेंडा उभा आहे, बाण आडवा केला आहे, पण झेंडा आणि बाण एकाच दिशेला आहेत. इथे झेंडा आणि बाण एका दिशेला आहे, पण इथे झेंड्याचं हे जे टोक आहे ना ते कुठे आहे? वर्तुळाच्या दिशेला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये. आणि त्यामुळे दुसरी आकृती सोडून सर्व आकृत्यामध्ये झेंडा जो आहे तो बाणाच्या दिशेने आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये नाही. त्यामुळे तुमचा पर्याय कोणता आहे? वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा इथे पहा बरं, वर्तुळ स्टार त्रिकोण स्वस्तिक, वर्तुळ स्टार त्रिकोण स्वस्तिक. बघा मी ज्या क्रमाने वाचते त्याचप्रमाणे बघूया आपण. इथे वर्तुळ स्टार त्रिकोण स्वस्तिक, इथे काय आहे? वर्तुळ स्टार त्रिकोण स्वस्तिक, आणि इथे मात्र वर्तुळ त्रिकोण स्वस्तिक स्टार चौथ्या आकृतीमध्ये. मग आता मी तुम्हाला दिलाय वेळ, तुम्ही विचार करायचा आहे कोणता पर्याय असेल, आणि मी सूचना तुम्हाला नंतर सांगणार आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय कोणता असणार आहे? 4. कळलं तुम्हाला? बघा आता मी तुम्हाला दाखवली, हिंट दिली बघा. वर्तुळ स्टार त्रिकोण स्वस्तिक घड्याळाच्या दिशेने फिरतात, बरोबर ना. मग वर्तुळ आपण घड्याळाच्या दिशेने इकडे आणलं पहा, बरोबर, पुढे आणलं, तरी पण वर्तुळ मग स्टार खाली आला, त्रिकोण स्वस्तिक. नंतर मग वर्तुळ अजून आपण खाली आणलं इकडे, मग स्टार त्रिकोण स्वस्तिक तसेच फिरले बघा. पण ह्या आकृतीमध्ये काय? वर्तुळ स्टार आणि स्वस्तिक त्रिकोण क्रमही बदलला, आणि त्या चिन्हांचा क्रमही बदलला, आणि घड्याळाच्या दिशेने नाही आहे, घड्याळाच्या उलट दिशेने. त्यामुळे ती आकृती वेगळी आहे. चौथी सोडून सर्व आकृत्यामध्ये चिन्ह घटीवत म्हणजे घड्याळाच्या दिशेने आहेत. हा इथे बघा आता आईस्क्रीमचा कोन आहे ना, आईस्क्रीमचा कोन आणि वर्तुळ आहे. बघा बरं, ते तुम्हाला मी विचार करायला वेळ दिलाय. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 1. का कळला का बाळांनो तुम्हाला? इथे क्रम बघा, इथे सुद्धा पहिली आकृती सोडूनच बाकीच्या बरोबर आहेत, कारण हे त्या बाजूला आहे, आणि थोडासा इथे हा गोल इकडे घेतलाय, ह्या बाजूला घेतलाय, म्हणजे प्रतिघटीवत. बघा मी आरो दाखवलाय है ना, या बाजूला सरकवलाय बघा आईस्क्रीमचा कोन, त्यामुळे वर्तुळ पण सरकलं. ठीक आहे, त्याला अजून सरकवला पुढे बघा, इकडे अजून सरकवला, कुठे? प्रतिघटीवत. आता या दिशेला म्हणजे ही घड्याळाची दिशा नाही ना, म्हणून म्हटलं पहिली आकृती सोडून द्या, बाकीच्या आकृत्यामध्ये शंकू हा जो आहे तो, आणि हा गोल छोटासा किंवा वर्तुळ, हे प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पण बघा, पण चौथ्या आकृतीमध्ये काय झालंय? तो त्या बाजूला गेलेला आहे, तिकडे गेलेला आहे ना, ह्याला त्या बाजूला फिरवलंय. कुठल्या बाजूला फिरवलंय? म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरवलंय. ह्याला फिरवलेलं आहे घड्याळाच्या दिशेने पहिल्या आकृतीला, म्हणून आपला पहिला पर्याय उत्तर आहे. हा बघा, हा पण प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे, तुम्ही विचार करायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. कोणता पर्याय असेल पहा बरं. उत्तराचा पर्याय क्रमांक 4 आहे. तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं कोणत्या? आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. इथे इंग्रजी अक्षरांच्या आरशातील प्रतिमा आहेत पहा, आणि काही अक्षर इंग्रजी A to Z सर्व अक्षरांच्या आरशातील प्रतिमा वेगळ्या आहेत, बरोबर ना, डावी उजवी बाजू बदलते. पण काही अक्षरं अशी आहेत इंग्रजीमध्ये बघा, इथे मी तक्ता दिलाय, त्यांच्या आरशातील प्रतिमा तीच राहणार आहे. बघा A आहे, आरशात A तसाच दिसणार आहे, Hही तसाच दिसणार, I M O T
U, V, W, X आणि Y ही अक्षरं आरशासमोर जरी धरली तशीच दिसणार आहेत. परंतु आता त्यामुळे इथे काय काय दिलं बघा, H आहेत, इथला T आहे आणि A आहे. पण S तसाच दिसेल का? Sची बाजू कशी आहे पहा बरं. इथे बघा S कसा दिसेल, इथे मध्ये मी आरसा ठेवलाय तर S आरशाच्या मागे हा खरा S आहे आणि हा आरशाच्या मागे असं उलट दिसणार ना, आणि इथे तसाच दाखवलाय. तर मी चौथी आकृती सोडून इतर सर्व आकृत्यामध्ये चौथी सोडून म्हणजे Sची सोडून इंग्रजी अक्षरांच्या आरशातील प्रतिमा तिथे जशा पाहिजेत तशा बरोबर दिल्या आहेत आणि Sची त्याने चुकीची दिलेली आहे, म्हणून पर्याय चौथा. पुढील प्रश्न बघूया. किती चिन्ह आहेत पहा बरं. स्वस्तिक, वर्तुळ आणि क्रॉस, वर्तुळात क्रॉस, पुन्हा स्वस्तिक, वर्तुळ, वर्तुळात क्रॉस. नंतर स्वस्तिक, वर्तुळ नाही. कळलं असेल तुम्हाला पर्याय. स्वस्तिक, वर्तुळ, वर्तुळात क्रॉस. पहा बरं कोणता पर्याय असेल. तुम्हाला मी वेळ देते, सोपा प्रश्न आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे तुमची, आता वेळ संपली, सॉरी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कळलं तुम्हाला. मी क्रम सांगितला बघा तुम्हाला. तिसरी आकृती सोडून बाकीच्या आकृत्यामध्ये चिन्हे घटिवत म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत पहा, है ना. स्वस्तिक, वर्तुळ आणि हे वर्तुळात क्रॉस. त्यानंतर दुसरं बघा, स्वस्तिक, वर्तुळ, वर्तुळात क्रॉस. खाली आलं ना, स्वस्तिक खाली आलं पहा. त्याप्रमाणे वर्तुळ आणि क्रॉस पण वर सरकले. त्यानंतर मग ही आकृती बघा, स्वस्तिक अजून सरकला पुढे, इथे आहे ना. तो काय केलाय आपण, नाही तीच आकृती सेम आहे. स्वस्तिक, वर्तुळ, वर्तुळास. दुसरी आणि चौथी त्याने सेम केली आहे. पण ही बघा तिसरी बघा, स्वस्तिक, वर्तुळ, वर्तुळा क्रॉस उलट आहे, या दिशेने आहे पहा. त्यामुळे हा आपला वेगळा पर्याय. पुढचा प्रश्न पाहूया. पहा या आकृतीमध्ये हा पण अगदी सोपा आहे. नीट निरीक्षण करा आकृतीचं. तुम्हाला मी वेळ देत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 4. कळला का बाळांनो. सगळ्या आकृत्यामध्ये सगळं समान दिसते बघा. ॲरोवर 2 इथे खुणा, इथे स्टार आहे, इथे बरोबर चिन्ह बघा. 2 खुणा आहे, स्टार आहे, तिथे रेषा रेषा बरोबर चिन्ह आहे ना. मग काय वेगळं आहे तर ही रेषा आणि ही रेषा यांच्यावर जो गोल आहे किंवा जे वर्तुळ आहे तो चौथ्या आकृतीमध्ये नाही आहे. बस एवढाच फरक आहे. म्हणून तुमचा उत्तराचा पर्याय क्रमांक 4. त्या प्रश्नाला मी स्पष्टीकरण काही दिलं नाही कारण सोपा प्रश्न होता. पाहूया पुढचा प्रश्न. बघा याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला वेळ देत आहे. पहा आकृतीत नीट विचार करा आणि उत्तर सांगा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 3 आहे. कारण पहा बरं काय आकृतीमध्ये या वर्तुळात एक छोटं वर्तुळ आणि त्यापेक्षा 3 छोटी वर्तुळ आहेत. छोटी वर्तुळच म्हणू आणि एक कोन आहे बरोबर. मग ह्या सर्वांमध्ये काय आहे बघा, ह्या छोट्या कोनाच्या बाहेर वर्तुळ आहेत. 2 छोटे ह्या वर्तुळात, एक मोठ्या वर्तुळात. इथे म्हणजे बाहेर वर्तुळ आहेत या इतर आकृत्यांमध्ये. फक्त तिसऱ्या आकृतीमध्ये ही छोटी वर्तुळ जी आहे सर्वात छोटी वर्तुळ कोनाच्या आत आहेत आणि बाकीच्यांमध्ये कोनाच्या बाहेर आहेत. कळलं ना. वर्तुळा मोठ्या वर्तुळांच्या आतमध्ये विखुरलेली आहेत पण कोनाच्या आत नाहीत, कोनाच्या बाहेर आहेत. फक्त तिसऱ्या आकृतीमध्ये काय, ही सर्वात छोटी जी वर्तुळ आहेत 2 वर्तुळे कोनाच्या आत आहेत. त्यामुळे तो प्रश्न तो पर्याय आपला हा आहे गटात न बसणारा. मग या 15वा प्रश्न पहा. हा पण सोपा आहे. तुम्ही उत्तर मला सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर फार सोपं आहे. पहा बरं एक कोणता तुमचा प्रथम तुम्हाला मी पर्याय सांगते. 2, 3, 4 मध्ये बघा त्रिकोण, काटकोन त्रिकोण आहेत आणि त्यांच्या काटकोन करणाऱ्या बाजूंवर खुणा केलेल्या आहेत बघा. 2-2 खुणा केलेल्या आहेत ना, दिसतात ना तुम्हाला इथे खुणा केलेल्या. आणि पहिल्या आकृतीमध्ये हा जो त्रिकोण आहे तो तिन्ही बाजू समान असलेला त्रिकोण आहे आणि त्याच्या बाजूवर खुणा गेल्या आहेत. त्यामुळे तो आहे आपला पर्याय वेगळा.
पाहूया पुढचा प्रश्न. पहा, सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. उत्तर तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. बघा, ही इतर 3 अक्षरा ZNA ची बाजूने बनलेल्या 3-3 बाजूने, बरोबर ना. पर्याय क्रमांक 4 आहे उत्तर तुमचं. म्हणजे 3-3 रेषाने तयार झाले. पण चौथी आकृती एस आहे ते एकच म्हणजे वक्राकार रेषा आहे की ज्याच्यामुळे एस अक्षर तयार होतं. त्यात 1, 2, 3 अशा बाजू नाही आहेत. याच्यामध्ये 3 बाजू आहेत. एच मध्ये, एन मध्ये सुद्धा, झेड मध्ये सुद्धा. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तुमच्या विचारशक्तीला तुम्ही काय करायचं, जोर द्यायचा आहे आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बाळांनो. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.